नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, थोडासा विषय मी आजचा वेगळा घेतलेला आहे. कारण माणसाचं जीवन हे नश्वर आहे. ह्यामध्ये आपण आपलं जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर काही तरतुदी ह्या वेळेवरच कराव्या लागत असतात. नंतर काय होतं, तरुणपणी जर पुढची आयुष्याची आर्थिक तरतूद जर नाही केली तर आपल्यावरच दुसऱ्याच्यात एकतरी मिंद राहणं हे प्रकार म्हटलं जातं किंवा अपमानित होऊन जगणं हे तरी वाटेला येत असतं किंवा वेळ गेल्यानंतर पश्चाताप होण्याची तरी पाळी येत असते. अशा पद्धतीनं आपलं पुढचं किंवा पुढील भवितव्य धोक्यात येऊ नये यासाठी काहीतरी आपण आपलं जीवन जगत असताना काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो, काय होतं आहे, आपण आपल्या तरुणपणात काही गोष्टी ह्या वयस्क झाल्यानंतर किंवा म्हातारपणात ज्या करायला पाहिजे होत्या त्या तरुणपणातल्या गोष्टी तुम्ही आत्ताच जर नाही केल्या तर म्हातारपणी त्या गोष्टींचा त्रास होण्यापेक्षा काही गोष्टी ह्या तरुणपणात समजल्या आणि तर त्या आपण आपल्या जीवनामध्ये केल्या तर एक आपण चांगल्या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य जगू शकत असतो. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की जीवनामध्ये त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ह्या जीवनामध्ये कुणावरही जास्तीत जास्त अवलंबून राहण्याचा कधीच प्रयत्न करू नका. तुमची मुलं असतील, जोडदार असेल, नातेवाईक असतील किंवा अन्य कोणही असेल, म्हणजे कायमचा आपला आधारस्तंभ असं आपल्या जीवनात कुणीही नसतं मित्रांनो. कारण दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की मग आपला अभिमान हा पूर्णपणे आपण घालवत असतो. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, ज्या वयामध्ये आपण मिळवायला पाहिजे, बचत करायला पाहिजे, त्या तरुणपण वयामध्ये तुमच्या फ्युचरसाठी, भविष्यासाठी थोडीफार कशानं तुम्ही बचत योग्य त्या बँकेत किंवा योग्य त्या ठिकाणी किंवा LIC सारख्या पॉलिसीज किंवा भवितव्याची एखादी SIP वगैरे ज्यांना जिथं तुम्हाला योग्य आणि सुटसुटीत जीवन वाटतं तिथं तुम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. आणि हे सगळं करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःसाठी आपण बचत केली म्हणजे आपण आपला स्वार्थ साधतोय अशातला प्रश्न नाही. पण मित्रांनो, आपल्या भवितव्याची जी चिंता असते त्या भवितव्याच्या चिंतेसाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी किंवा जी सुरक्षितता तुम्हाला तुमच्या जीवनाची घ्यावायची आहे ती ही भविष्याची सुरक्षितता असते. त्यामुळे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ असा दिसून येत नाही. त्यानंतर फार महत्त्वाचं जीवनामध्ये आपण काही गोष्टी जर मित्रांनो पाहिल्या असा तर जे काय तुमच्याकडं तुमच्या वयामध्ये तुम्ही जे काय मिळवलेलं असेल त्या सगळ्याच गोष्टी तुमच्या फॅमिलीसाठी किंवा मित्रासाठी किंवा समाजासाठी देऊन टाकू नकोसा. कारण महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा वेळ असेल, तुमची ताकद असेल, तुमचं आरोग्य सगळं असेल किंवा अन्य काही गोष्टी ह्या सगळ्याच तुम्ही समाजासाठी, घरासाठी, फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी सगळंच खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. मदत करा, पण काही स्वतःसाठी तुम्ही शिल्लक ठेवणं फार गरजेचं असतं या जीवनामध्ये. काय होतं, ज्या पद्धतीनं माणसाची परिस्थिती बदलते, जर तुमच्याकडं पैसा असेल तर माणसं तुमच्या जवळ येतात, तुमच्याकडं पैसा नसेल तर माणसं ही लांब जाण्याची शक्यता असते. त्यामुळं मित्रांनो, परिस्थिती बदलली की माणूस बदलतात, लोक बदलतात. त्यामुळं फार महत्त्वाची जीवनामध्ये कुठली गोष्ट असेल तर आज स्वतःला जेवढं तुम्ही रिकामं केलं तर उद्या कुणीही भरून देईल याची कधीही तुम्ही मित्रांनो खात्री कधीही बाळगू नकोसा. कारण जीवनामध्ये तुमच्याकडं असल्यानंतर जशी म्हण आहे की असतील शीतं तर जमतील भूतं, त्या पद्धतीनं तुमच्याकडं जोपर्यंत पैसा अडका वगैरे तुमची प्रेस्टीज, तुमच्याकडे एखादी खुर्ची, एखादं प्रेस्टिजेबल असेल किंवा तुम्हाला मान सन्मान समाज असेल तोपर्यंत तुमच्याकडे लोक असणार. एकदा तुमच्याकडं तुम्ही रिटायर झाला, त्या खुर्चीवरून खाली उतरला की तिथला शिपाईसुद्धा तुम्हाला विचारणार नाही. तुमच्याकडं पैसा नसेल तर तुम्हाला समाज विचारणार नाही. अशा पद्धतीनं सगळ्याच गोष्टी तुम्ही समाजासाठी देणार असाल तर त्या देऊन मित्रांनो टाकू नकोसा. मित्रांनो, काही जुन्या गोष्टी असतात त्यामध्ये राग, द्वेष, जुनी काही भांडणं असतात, जुनी काही राग असतात, हे जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही सोडून द्यायला शिकलं पाहिजे. कारण
जुनं दुःख जर मनात तुम्ही साठवून ठेवलं तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि तुम्ही जरी वयानं किती जरी कमी असाल तर तुम्ही चेहऱ्यावरून आणि तुमच्या शरीरावरून वयस्क दिसू लागता आणि ह्याचा परिणाम थेट तुमच्या मेंदूवर आणि तुमच्या शरीरावर होत असतो. त्यामुळं शक्य असेल तेवढं ह्या वयामध्ये जर तुम्ही 50-55 पुढं तुमचं वय असेल तर शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त माफ करण्याचा प्रयत्न करा. कारण सगळ्याच गोष्टी ह्या खात्रीलायक नसतात. ज्यावेळी मित्रांनो तुम्हाला माफ करून ज्यावेळी गरज असेल त्यावेळी जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण भूतकाळात जर आपण एखाद्या गोष्टी जर एखाद्या अडीअडचणीत किंवा एका दुःखात किंवा एका द्वेषात किंवा एका भांडणात जर काही गोष्टींचा पश्चाताप होतो किंवा त्या गोष्टी जर आपण अडकून पडलेला असेल तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या आजच्या भवितव्यावर होत असतो. त्यामुळं हे जीवन जगत असताना काही गोष्टी ह्या सोडून देणं वेळेवर फार मित्रांनो गरजेचं असतं. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, हे जीवन जगत असताना आपण जवळ कुणाला ठेवायचं, लांब कुणाला ठेवायचं, त्रास देणाऱ्या व्यक्ती कोणत्या आहेत, आपल्याला दुःख देणाऱ्या जास्तीत जास्त आपल्या संघर्षामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या वाटेमध्ये किती अडचणी आणणाऱ्या लोक किती आहेत ह्याचासुद्धा आपण आपल्याला जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांना जास्तीत जास्त तुम्ही जीवनापासून लांब ठेवणं गरजेचं आहे, जी तुम्हाला सातत्यानं निगेटिव्हमध्ये नेत असतात, वाईट विचार सांगत असतात, चुकीच्या दिशेने नेत असतात. ही माणसं तुम्हाला आधी तुमच्या जीवनात ओळखता आली पाहिजे. त्या लोकांना ही अशी लोकं ही फार लांबची नसतात, जवळची लोक असतात आणि तेच असा मनामध्ये द्वेष किंवा राग उत्पन्न करेल अशा काही गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि आपल्याला वाटत असते की हा माझा एकदम जवळच आहे आणि त्यामुळं अशा गोष्टी ऐकायच्या की नाही ऐकायच्या हे आपण ठरवायचं. त्यामुळं अशा लोकांना आपण जवळ ठेवायचं की लांब ठेवायचं हे आपण जास्तीत जास्त मित्रांनो बघितलं पाहिजे. आपल्यावर टीका करणारे असतील, जास्तीत जास्त आपला वापर करून घेणारे असतील किंवा त्रास देणारे लोक जर असतील तर ह्या लोकांना जास्तीत जास्त जितकं लांब ठेवता येईल तेवढं लांब मित्रांनो ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवन फार गरजेचं कुठलं मित्रांनो असेल तर जीवनातली खरी वेदना कुठली असेल तर तुम्ही एकटं असताय किंवा एकटेपणाची वेदना ही फार वेदना एकटेपणाची नसते तर चुकीच्या लोकांसंगतीने आपण राहिलेलो असतो आणि ती चुकीचं लोक चुकीचा सल्ला देऊन आपण चुकीच्या मार्गावर चालत असतो. ही फार मोठी वेदना आपल्या जीवनात असते मित्रांनो. त्यामुळं काही निर्णय घेत असताना आजचे निर्णय हे फार महत्त्वाचे असतात. कारण हाच तास मित्रांनो वृद्धपकाळामध्ये किंवा जसं वय आपलं वाढत जाईल त्या काळामध्ये असा त्रास होणं म्हणजे फार धोकादायक असतो. त्यामुळं जास्तीत जास्त जे काय आज करायचं आहे ते व्यवस्थित फ्युचरसाठी करणं गरजेचं आहे. हे जीवन जगत असताना मित्रांनो मी अनेक वेळा म्हणलेलं आहे की आयुष्य मित्रांनो सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. फक्त जगत असताना आपण आपली तत्त्व आणि आपलं फ्युचरकडे लक्ष असलं पाहिजे आणि उद्या कुणाकडं हात पसरता आपण कामा नाही किंवा आपण आपल्या प्रेमासाठी आम्हाला प्रेम द्या म्हणून कुणाकडं भीक मागता कामा नये. अशा पद्धतीनं आपण आपलं आयुष्य सुंदर जगण्याचा जर प्रयत्न केला तर नियोजन आणि साचेबद्ध जर आपण आपलं आयुष्य जगलो तर मित्रांनो खरोखर आयुष्य सुंदर आहे. फक्त जगण्याचा प्रयत्न सुंदर रीतीने केला पाहिजे. धन्यवाद.